नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रोड शो दरम्यान शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले। मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रथासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मुख्यमंत्र्यांच्या रोड शो दरम्यान सकाळपासून आम्हाला नजरकैदेत ठेवल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। ठाकरे गटाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यालयाच्या बाहेरून याचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी नितीन ओझा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक शहरात रोड शो करतात आणि या रोड शो दरम्यान त्यांचा जी रॅली आहे ती शिवसेनेचं जे ठाकरे गटाचं मुख्य कार्यालय आहे नाशिकमधलं त्या ठिकाणाहून गेलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलिसांच्या मोठी कुमक या कार्यालयाजवळ ठेवण्यात आलेली होती जेणेकरून कुठलीही घोषणाबाजी किंवा काही घडू नये यासाठी काळजी घेण्यात आली। काही कार्यकर्ते आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत। काय रॅली गेली मुख्यमंत्र्यांची, इथं भरपूर पोलीस तुमच्या कार्यालयासमोर आहे। आम्हाला नजरकैदेत ठेवलेलं आहे। डुप्लिकेट सेना यांची रॅली होती आज आणि किती लोक होते तुम्ही बघितलेले आणि ओरिजिनल कालच्या सभेत उद्धव साहेबांना किती प्रतिसाद सगळ्यांना आणि आमचं विनिंग सीट आहे त्यामुळे आम्हाला टेन्शन घ्यायचं की कामच नाही। ये सीएम आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मिरवतात ते गद्दार मुख्यमंत्री। तुम्ही बघा ना, तुम्ही स्वतः शूटिंग काढा ना, बघा ना किती लोक बरोबर आहे। फ्लॉप शो आहे ना। ओरिजिनल कार्यकर्ते किती ते चेक करा त्याच्यात। आणि पेड करून आलेले लोक ते पेड लोक पैसे सुद्धा घेऊन राहिले यांचे। मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले पैसे सुद्धा लोक घेऊन राहिले, यांच्याबरोबर लोकच नाहीये। तुमच्याजवळ कधीपासून पोलीस बंदोबस्त कधीपासून लावण्यात आला? सकाळपासून जोपासून 9 वाजेपासून बंदोबस्त इथे। निश्चितच पाहिलं तर सकाळी 9 वाजेपासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये ही काळजी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे। ही रॅली आत्ताच या ठिकाणाहून पास झालेली आहे आणि पुढच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। कॅमेरामन किरण कटारेसह नितीन ओझा, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।